गुड आफ्टरनून. नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवातीची बातमी पाहूयात. नॅशनल हेराल्ड चौकशी प्रकरणी राहुल गांधींची आज दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे आणि दरम्यान गांधींना बजावलेल्या समन्स नंतर आक्रमक झालेले काँग्रेस कार्यकर्ते हे ईडीच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरले. मोठ्या संख्येनं हजर असलेल्या या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडलाय. तेव्हा राहुल गांधी हे ईडी कार्यालयात दाखल झालेत आणि समर्थकांनी रस्त्यावरच याच्या निषेधार्थ ईडीच्या निषेधार्थ ठिय्या मांडलाय. माझ्यासोबत कुमार केतकर आहेत आता आणि त्यांच्याशी चर्चा करूया. सर, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ज्या पद्धतीने आज काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले, काय वाटतंय की भारतीय जनता पक्षाचं सरकार किंवा एनडीएचं सरकार हे काँग्रेस विरुद्ध अशा प्रकारचा कट रचत आहे का? कट रचायचा प्रश्नच नाही आहे. त्यांच्या दृष्टिकोनातनं काँग्रेस हा मुख्य शत्रू आहे, कारण काँग्रेस हा सर्वात निवडणुकीत किती जागा जिंकल्या आणि किती मतं मिळाली याच्यावर ठरत नाही. काँग्रेस हा सर्वात समर्थ पक्ष आहे. काँग्रेसला विचारसरणी आहे आणि काँग्रेसला लोकांमध्ये प्रचंड पाठिंबा आहे. त्यांना माहिती आहे निवडणुकीत तो कदाचित दिसलेला नाही, कारण निवडणूक कशा प्रकारे ते मॅनेज करतात हे आता आपल्याला दिसलेलं आहे. कधी ईव्हीएम, कधी मसल पॉवर, कधी मनी पॉवर, कधी दादागिरी, सगळं करून त्यांनी त्या इलेक्शन मॅनेज केले आहेत. त्यामुळे निवडणुकीतनं लोकांचं मत व्यक्त होत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि आता त्यांना काँग्रेसला तर थांबवता येत नाही. म्हणून मग त्यांनी राहुलवरती आणि सोनिया गांधींवरती ईडीचं धाड टाकून किंवा ईडीचे आरोप करून त्यांना तिकडे बोलावलेलं आहे. म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांना डिमॉलाइज करायचं आहे. पण हे डिमॉलाइज ते करू शकणार नाहीत, कारण एक तर नॅशनल हेराल्डची त्यांनी दिलेली केस आहे ती 2012ची आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्षात त्यांना काही मिळालेलं नाही, काही त्यांनी परस्यू केलेलं नाही आणि तरी ते केवळ हॅरासमेंटसाठी वापरतात. आता ईडी हे त्यांचं एक इन्स्ट्रुमेंट झालेलं आहे पॉवरचं, हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे. चारी बाजूनी ज्या पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलंय, सगळीकडे आहोत एवढे घाबरलेले आहेत. मी सांगतो काय, मोदी हा अत्यंत भेकड माणूस आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे असं एका रात्री बोलणं कदाचित पंतप्रधानाबद्दल लोकांना आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. तो भेकड माणूस आहे आणि त्याला काँग्रेसने नुसतं आवाज दिला की लोकांनी एकत्र यावं तर त्यांनी सगळे बॅरिकेड केलं. याच्यावरने स्पष्ट होतंय की मोदीला कोणाची भीती वाटते. जर काँग्रेस मुक्त देश झालेला आहे, देशात फार कमी राज्य 2 राज्यामध्ये फक्त काँग्रेस आहे, त्यामुळे काँग्रेसला एवढं घाबरायचं काय कारण आहे? त्यांनी म्हणावं जावं लोकांनी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभेचा अनुभव पाहता महाविकास आघाडी मैत्रीचा सहकार्याचा हात पुढे करेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. आम्ही 6 उमेदवार उभे केलेत. योग्य प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करू. यासाठी मी मुंबईत असण्याची आवश्यकता नाही आणि देवेंद्रजी आणि मी आमचा मोबाईल खिशात असला की देश फिरू शकतो असं म्हणत भाजप प्रस्तावाची वाट पाहत असल्याचं चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता काय प्रस्ताव देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. मला विश्वास आहे की महाविकास आघाडी राज्यसभेच्या वेळेला थोडी अडून राहिली. राज्यसभेच्या वेळेला अडून राहिल्यामुळे जे परिणाम झाले ते लक्षात घेता बिनविरोध निवडणूक होण्यासाठी नक्की मैत्रीचा हात, सहकार्याचा हात, सकारात्मक हात पुढे करेल. आणि राज्यसभेतील विजयानंतर 2024ला भाजपची एक हाती सत्ता येणार असल्याचं भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 2024च्या निवडणुकांमध्ये 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 आमदार भाजपचेच असणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढवणार असं देखील पाटील म्हणालेत. पाहूयात नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले. 24चं बाकीत असं आहे की आम्ही एकट्याच्या जीवावर लोकसभा लढवणार, एकट्याच्या जीवावर विधानसभा लढवणार. लोकसभेला 48 पैकी 42-43 जागा महाराष्ट्रामध्ये काढणार आणि विधानसभेला 160-170 आमदार काढणार. तिन्ही पक्ष एकत्र येऊ देत आणि कोणी येऊ देत एकत्र, पण आता हे भविष्य अटळ आहे, तुम्ही लिहून ठेवा. सिल्वर ओकवरील राष्ट्रवादीची बैठक आता संपलेली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये निवडणुकीबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यसभा निवडणुकीतील पराभवावरती या बैठकीत मंथन झाल्याची माहिती मिळते. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील उपस्थित होते. आताची आपण महत्त्वाची बातमी पाहतो आहोत.
सिल्वर ओकवर जी राष्ट्रवादीची बैठक होती ती बैठक आता संपलेली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवावरती या बैठकीत मंथन झाल्याची माहिती मिळते. या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील उपस्थित होते. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे आणि जाऊयात पुण्यामध्ये. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील शार्प शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यामध्ये पुणे क्राईम ब्रांचला आता यश आलेलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून अटक केली आहे. त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सलमान खान धमकी प्रकरणातही क्राईम ब्रांच त्याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. बाणखेले खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण पोलीस संतोषच्या मागावरती होते. त्यासाठी त्याचा गुजरात, राजस्थानमध्ये शोध घेतला जात होता. दरम्यान 4 दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती. याआधी आमच्याकडे फक्त महाकाल होता एकच, म्हणजे सौरव कांबळे, सिद्धेश कांबळे त्याचे अस्सल नाव आहे त्याच्या. आणि आता हे 2 जे त्याचे ॲसोसिएट आहेत ते सुद्धा आपल्याला कस्टडीमध्ये मिळालेले आहेत. आणि अजून आपल्याला जवळपास 12 ताससुद्धा नाही झाले त्यांची कस्टडी घेतली आम्ही. त्याच्या अजून सखोल जे तपास आहे, इंटरोगेशन आहे, सस्टेन होईल. आणि त्यानंतर त्यांचा सहभाग कुठे कसा आहे, लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये ते कसा सामील झाले, महाराष्ट्रात त्यांचे काय प्लान होते, आणि पंजाबच्या जे खून झालेला आहे तिथे त्यांचा काय रोल आहे किंवा त्यांचा काय लिंक आहे त्याचा अजून तपास होणे बाकी आहे. जब हमने उसको अभी अरेस्ट किया तो उसने अपने बाल खुद ही काट लिए, तो मे भी उसका फोटो सर्कुलेट हो गया मीडिया में, आपकी सब इलेक्ट्रॉनिक मीडिया में, तो उसकी वजह से उसने वो किया तो हाइड हिज आइडेंटिटी. और वो वहाँ पे गुजरात में रह रहा था, तो नवनाथ और संतोष ये दोनों का काफ़ी क्लोज लिंक है. और नवनाथ ने उसको हाइड आउट में आणि औरंगाबादमध्ये जाऊयात. औरंगाबादमध्ये टोळक्यांची दहशत पसरली आहे. औरंगाबादमधील शेकटा परिसरात हा सगळा प्रकार घडलाय. इथं झालेल्या टोळक्याच्या हल्ल्यात 2 तरुण गंभीर जखमी झाले. पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून टोळक्यानं मारहाण केली आहे. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता औरंगाबादमधून जाऊयात बीडमध्ये. 1 कोटी रुपयांच्या विम्याच्या हव्यासापोटी बायकोनं नवऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. मंचक पवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मंचक यांनी 1 कोटी रुपयांचा अपघाती विमा काढला होता. या विम्याच्या हव्यासानं बायको गंगूबाई हिनं मंचक यांच्या हत्येची 10 लाखांची सुपारी दिली. आरोपींनी मंचक यांची हत्या करून अपघाताचा बनाव वाटावा म्हणून मृतदेह बीड पिंपरगव्हाण रस्त्यावरती फेकून दिला. पोलीस तपासात बायकोचं वागणं संशयास्पद वाटलं आणि पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गंगूबाईसह सोमेश्वर गव्हाणे आणि श्रीकृष्ण बागला या 2 मारेकऱ्यांनाही अटक केली आहे. काल रात्री मृतदेह गावकऱ्यांना मिळून आला रस्त्यावर. त्याच्या बाजूला मोटरसायकल पडलेली, ॲक्सिडेंटसारखी स्थिती निर्माण असलेली स्थिती होती. तर त्यांनी तो मृतदेह हॉस्पिटलला ॲडमिट केल्यावर ब्रॉड डेड म्हणून सांगण्यात आलं. परंतु त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून गावकऱ्यांनी फोन लावून मैताच्या पत्नीला तिथे बोलवून घेतलं. आणि त्या फॅमिली सगळी तिथं आल्यानंतर त्यांच्या वर्तनामध्ये असं संशय वाटला. म्हणून आमची LCBचं पथक देखील तिथे प्रेझेंट होतं. त्यांच्या वर्तनामध्ये संशय आल्यानंतर याच्यामध्ये आणखी तपास केला तर असं निदर्शनास आलं की हा एक अपघाताचा प्रकार सदृश्य परिस्थिती निर्माण करून एक खून करण्यात आलेला होता. यामध्ये जी मेन आरोपी आहे म्हणजे त्या मैताच्या पत्नीनेच मैताचा खून करवलेला आहे. यामध्ये तिने 10 लाखाची सुपारी
3 लोकांना दिली होती. ते लोक फरार आहेत. परंतु ह्या मैताची इन्शुरन्स पॉलिसी होती. त्या मैता पॉलिसीद्वारे जर त्याचा अपघाताद्वारे मृत्यू झाला तर त्यांना 1 करोड रुपये साधारणतः मिळणार होते. या मोहापायी त्यांनी स्वतःच्या पतीचा खून केलेला आहे. आता आरोपी किती अटक आहेत आणि किती फरार आहेत? आता आरोपी 3 अटक आहेत आणि 2 फरार आहेत. आणि बीडच्या या बातमीनंतर जाऊयात मुंबईमध्ये. मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. ईडी विरोधात निदर्शनं दिली जात आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व भाई जगताप करताना दिसतात. काँग्रेसकडून ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. राहुल गांधी काही वेळापूर्वी आपण ईडी कार्यालयात दाखल झालेले पाहिले. त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवरती देखील समर्थकांनी गर्दी केली होती. समर्थकांनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनात देखील घोषणाबाजी करण्यात आली होती. आणि आता मुंबईत देखील काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व भाई जगताप करताना दिसत आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून. स्वाती, मुंबईत देखील काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीतही जोरदार आंदोलन सुरू आहे. ईडी विरोधात घोषणाबाजी केली जाते. आपण बघतोय पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड लावून काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवलेलं आहे. आपल्याला इथे चरणसिंग सप्रा, भाई जगताप असे मुंबई काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करत असलेले लोक बघायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं की सकाळी साधारणतः राहुल गांधी लवकर निघाले, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आंदोलन होतानाच बघायला मिळालं. पण मुंबई काँग्रेसनं मात्र हे 12 वाजता आंदोलन सुरू केलंय. उशिरा का होईना पण आंदोलन काँग्रेस करते असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला पाहतोय की बऱ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि मुंबई पोलिसांचा ताफही आपल्याला बघायला मिळतोय की मुंबई कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळतात. त्यांना इथून जायचं नाहीये. आपण चरणसिंग सप्रा त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुमच्या आंदोलनाच्या मागची भूमिका काय? काँग्रेस पक्षाचा हा जाहीर विरोध आहे की ईडी ज्याप्रमाणे ईडी सर्व विपक्षी नेत्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेतृत्वाला टार्गेट करतात, त्याच्या विरोधात पूर्ण देशात आंदोलन आहे. आज हा मुंबई काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधात आहे. शांतपणे आंदोलन करतात तरी तुम्हाला सत्तेत तुम्ही असतानाही पोलीस तुमचं ऐकत नाहीत, मध्येच रस्त्याच्या मधोमध अडवलं. आमचा हा लोकतांत्रिक रीत्याने हा आंदोलन आहे. पोलिसच्या काम करावं, आम्ही आमचं काम करणार. सकाळी तुमच्या नेते सकाळी जातात आणि तुमचं आंदोलन दुपारी होतं असं का? तुमचे नेते ईडीच्या ऑफिसमध्ये सकाळी जातात आणि तुमचं आंदोलन आरामात दुपारी होतं. नाही, ते सर्व प्लॅन केलेलं आहे. पूर्ण दिवसात देशच्या विभिन्न शहरात किंवा राज्यात हा निदर्शन वेगवेगळ्या रीतीने होणार आहे, वेगवेगळ्या वेळावर होणार आहे. आपलं कुणाल पाटील बघायला मिळतात इथे आणि त्याचबरोबर तर आपण बोलायचा प्रयत्न करूया. लोकप्रतिनिधी आहे कुणालजी. ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर मोदी आणि त्यांचं केंद्रातलं सरकार करत आहे त्याचा निषेध करण्याकरता आज काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा संपूर्ण देशभरामध्ये रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि या ठिकाणी राहुल गांधींना काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दाबून टाकायचे कामे करतायत. पण या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राहुल गांधी दोघेही मागे हटणार नाही आणि याचा पूर्णपणे हिशोब कधी अंगावर पडू शकेल अशी स्थिती आहे. मी बघतोय की आपण पोलिसांनी खरं तर अडवायचा प्रयत्न करतात पण मुंबई काँग्रेसचे लोक ऐकत नाही आहेत. पोलीस आक्रमक झालेले इथे आपल्याला बघायला मिळतात. पोलीस इथे मोठ्या प्रमाणात आणि शेवटीला बॅरिकेड तोडलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. ही दृश्य आपण थेट बघतोय न्यूज 18 लोकमतवर की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून त्याचं सरळ बाहेर आलेले बघायला मिळत आहेत. आंदोलनाला थोडंसं आक्रमक स्वरूप येतानाचे दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय की शेवटी पोलिसांचं कडं हे तोडलेलं आहे. नाना पटोले पण स्वतः या
चर्चेत आहेत. बोलायचा प्रयत्न करूच, पण आता ही जी परिस्थिती आहे ते पाहता इथे उभं राहणं मुश्किल होतंय. इतकं आंदोलकांनी उग्र स्वरूप घेतलेली इथे आपल्याला बघायला मिळते आणि हे दृश्य आपण बघतोय. जीपीओ नंतर थोडंसं पुढे आंदोलक आल्यानंतर पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी अडवल्यानंतर हे दृश्य खरं तर आपण बोलायचा प्रयत्न करूया आणि मुंबई काँग्रेसच्या आणि आता मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते तेव्हा कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी दिली जाते. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटी आता आपण पाहतो आहोत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकावरती सोनिया गांधी यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत. उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 15 जून रोजी होणाऱ्या बैठकीची रणनीती दोन्ही नेते ठरवणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 19 पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, या भेटीच्या संदर्भातले काय अपडेट? शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला रवाना होणार आहेत आणि आज संध्याकाळी एकंदरीत राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्याबाबतची रणनीती ठरवून उद्या काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 15 तारीखला होणारी जी सर्व विरोधी पक्षांची जी बैठक आहे त्या बैठकीच्या आधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे दोनही राष्ट्रपती पदाची निवडणूक कशा प्रकारे लढायला हवी आणि त्यामध्ये उमेदवार कोण असायला पाहिजेत यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा आणि रणनीती या बैठकीमध्ये ठरवणार आहेत. आणि 15 तारखेच्या आधी हे दोनही नेते भेटणार असून सर्वात महत्वाची बाब ही आहे की राष्ट्रपती पदाचा उमेदवार शरद पवार यांना करावा असं मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांकडून मागणी केली जात आहे आणि त्यामध्ये शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर शरद पवार कदाचित आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. परंतु महत्वाची बाब हीच आहे की शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत आणि राष्ट्रपती निवडणुकीची जी त्याआधी जी विरोधी पक्षांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार यांचा सहभाग असणार आहे. आणि विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा राष्ट्रवादी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत. या बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण आपण पुन्हा जाऊयात काँग्रेसच्या आंदोलनाकडे. काँग्रेसचं आंदोलन आता अधिक तीव्र झालेलं आपण पाहतो आहोत. मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. ईडीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व भाई जगताप करताना आपण दिसत आहेत. इतरही काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. राहुल गांधी काही वेळापूर्वी हे ईडी कार्यालयात दाखल झाले आणि त्यानंतर देखील दिल्लीतही मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि आता मुंबईतली ही आपण दृश्य पाहतो आहोत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याकडून. स्वाती, काय सांगता येईल? आता काही वेळापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आपण पाहिले. आत्ताची काय परिस्थिती आहे? स्नेहल, जर आपण दृश्यांमध्ये बघितलं की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी खरं तर बॅरिकेडिंग तोडून पुढे निघालेत आणि पुढे आपण बघतोय की पुढेही पोलिसांशी त्यांचा वाद सुरू आहे. यामधून आपल्याला स्पष्ट दिसू शकतोय की ही आपण वाईट दृश्य त्याच्यामध्ये दाखवू शकतो की आंदोलक इथे उभे असलेल्या गाड्यांवर पण चढलेले आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही बाजूने रस्ते जे आहेत ते पोलिसांनी काबीज करण्याचा प्रयत्न केला, वाढवण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक मात्र आक्रमक बघायला मिळतात. आपल्याला स्वतः नाना पटोले आंदोलकांमध्ये आहेत. महाराष्ट्र काँग्रेस आणि
सकाळी राहुल गांधी हे ईडीच्या ऑफिसला जाताना ज्या पद्धतीने दिल्ली आणि बाकी इतर भागांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि तसंच काहीसं आंदोलन हे महाराष्ट्रात पण होत आहे. तेव्हा आपण पाहतो आहोत नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडीनं काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी यांना देखील समन्स बजावलं आणि आता त्याच्याच निषेधार्थ हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतही आक्रमक झालेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते. त्याचबरोबर मुंबईतलीही आपण ही दृश्य पाहतो आहोत. देशभरात विविध ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन हे काँग्रेसकडून करण्यात येणार आहे. हे काही वेळापूर्वी नाना पटोले यांनी सांगितलं होतं आणि आता आपण ही दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत. ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. मात्र बॅरिकेड्स तोडून हे जे कार्यकर्ते आहेत ते पुढे सरकले होते आणि आता ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मुंबईत काँग्रेसचं जे आंदोलन होत आहे त्यात कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. मुंबईतलं हे काँग्रेसचं आंदोलन आता आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. याविषयी पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडे. स्वाती, आता आपण हे आंदोलन आपण चिघळताना पाहतो आहोत. आंदोलक आक्रमक झालेले पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत. स्वतः सूरज ठाकूर असेल किंवा बाकी इतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते इथे आपल्याला बघायला मिळतात. भाई जगताप, नाना पटोले यांचे प्रवक्ता असे अनेक जण या आंदोलनात उतरलेले बघायला मिळतात. आणि हे आंदोलन आता जर पोलिसांनी बॅरिकेडिंग लावलं होतं पण ते तोडून आणखी ते पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडून ते पुढे आलेले आहेत कार्यकर्त्यांनी. आताही जर आपण बघितलं की दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला जातो खरा, पण मुंबई पोलिसांनी MRM पोलिसांचा हा बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पण आपल्याला पोलीस बघायला मिळतात. एकूणच पोलिसांनी तयारी केली आहे खरी, पण काँग्रेस ही आक्रमक झालेली बघायला मिळते. कदाचित पहिल्यांदा असेल की आपल्या नेत्याला ईडीची नोटीस येते, आपला नेता ईडीच्या कार्यालयात जातो आणि त्यानंतर थोडीशी चेतना म्हणायला हरकत नाही आहे की मुंबई काँग्रेस थोडंसं तापलं. एक महापालिका निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे आपल्याला आक्रमकता अधिक बघायला मिळते असं म्हणायला हरकत नाही आहे. नाहीतर काँग्रेसचं आंदोलन जर म्हटलं तर सुरू कधी होतं आणि संपतं कधी हे कळतही नाही. पण यावेळेला मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते पण आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात. या दृश्यांमधून आपण जर दाखवू शकलो की पोलिसांची उद्धत घातली जाते. MRM पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर MSFचे जवान इथे आपल्याला उपस्थित असलेले बघायला मिळतात. रस्त्याच्या दुतर्फा जर आपण इकडेही जर थोडंसं प्रयत्न केला तर आपण दाखवू शकू की कसं हळूहळू जिथून जागा मिळते तिथून काँग्रेसचे कार्यकर्ते वाद काढण्याचा प्रयत्न करतात खरा, पण त्यांना कदाचित ईडी ऑफिस पर्यंत जाऊ दिलं जाणार नाही. आधीच्या आपण दृश्यांमध्ये दाखवलं की ईडीच्या ऑफिस बाहेर कशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पोलिसांनी ताफा लावलाय, सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी ईडीच्या ऑफिस पर्यंत जाता येईल असं वाटत नाही, पण ते आक्रमक मात्र झालेत. काँग्रेसचं आंदोलन नेहमी दिसतं आणि आता याच्यामध्ये फार फरक आहे. ज्याची दृष्टी आपण थेट बघतोय. नाना पटोले आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे त्यांच्या आसपास असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती त्यांच्या कार्यकर्त्यांचं कडे तर आहेच, पण पोलीसही मोठ्या प्रमाणात आहेत. हे दृश्य आपण थेट बघतोय. न्यूज लोकमतवर अगदी स्वाती, तब्बल 2000 कोटींचं हे जे प्रकरण आहे आणि आपण जर पाहिलं तर या प्रकरणाचा तपास जो होता तो 2015 साली बंद करण्यात आलेला. मात्र नुकताच या प्रकरणामध्ये 12 एप्रिलला काँग्रेस नेते पवन बन्सल यांची देखील नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती आणि त्यांच्याकडून सुद्धा आर्थिक व्यवहारांवरती अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली होती. आणि आता थेट सोनिया गांधींवरती किंवा सोनिया गांधींना नोटीस बजावण्यात आल्यानं या प्रकरणावरून आता राष्ट्रीय राजकारण कुठेतरी आपल्याला तापण्याची चिन्ह दिसत आहेत. याचंच हे उदाहरण म्हणायचं का मुंबईतलं आणि दिल्लीतलं आंदोलन? खरं तर आपण जर दृश्यांमध्ये बघितलं आपण की आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते की मुंबई काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत संतप्त झालेले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो 2015 साली संपला असताना पुन्हा एकदा यांना नोटिसा दिल्या गेल्या आणि या
नोटिसांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं म्हणजे देश पातळीवर खरं तर याचा निषेध व्यक्त केला. या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस असं म्हणणं होतं की काँग्रेसनं जे काही राजस्थानमध्ये झालेल्या अधिवेशनानंतर जे काही पावलं उचलली आणि त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये एक चेतना निर्माण झाली आणि ती चेतना पाहता भाजपला भीती वाटते आणि म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर करत या पुन्हा एकदा नोटिसा दिल्या गेल्या, ज्याचा खरं तर काही उपयोग होणार नाही, कारण मनी लॉन्ड्रिंग झालंच नव्हतं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता जर आपण बघितलं की अपडेट्स आपण बघितले तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूणच ही दृश्य आपण बघतो न्यूज 18 लोकमतकडे. दुसऱ्या बाजूला कदाचित आपण आपल्या कॅमेरातून नाना पटोले यांची दृश्य दाखवू शकलो तर आपल्याला दिसू शकेल की नाना पटोले पण एरवी आंदोलनामध्ये कुठेतरी जेव्हा आंदोलन ठरतं तेव्हा येतात, आंदोलनाला सहभागी होतात आणि मग निघून जातात. तसं साधं आंदोलन काँग्रेसचं असतं, पण आता स्वतः नाना पटोले पण आक्रमक झालेले आहेत. कुठे ना कुठे पक्षश्रेष्ठींना दाखवायचंही असेल, कुठे ना कुठे मुंबई महापालिका निवडणुका पण आहेत, त्यामुळे हा जोर लावण्याचा प्रयत्न काँग्रेस आपल्या परीनं पूर्णपणे करते हे बघायला मिळते. सत्तेत असलेल्या काँग्रेसला पोलिसांकडनं आंदोलन करण्यात मज्जाव केला आणि त्यानंतर आपल्याला पाहतो की अगदी स्वाती, आपण या सगळ्याचे अपडेट्स खरं तर तुझ्याकडून घेत राहणार आहोत. दिल्लीतलं आंदोलन, मुंबईतलं आंदोलन आणि देशभरातली ही इतर सगळी काँग्रेसकडून केली जाणारी आंदोलन आहेत, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. धोपेश्वरमधील प्रस्तावित रिफायनरीबाबत शिवसेनेच्या भूमिकेमध्ये आता बदल झालाय. स्थानिकांचा विरोध असतानाही शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी व्हायलाच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनं रिफायनरीच्या विरोधात ठराव केला होता, शिवाय रिफायनरी विरोधात आंदोलन सुद्धा केलं होतं. गावकऱ्यांचा विरोध कायम असताना आता स्थानिक आमदार मात्र रिफायनरी प्रकल्प व्हायलाच पाहिजे असं म्हणू लागले. बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एमआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्या बैठकीला लोकप्रतिनिधी मला निमंत्रित केलेलं आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट मी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं प्रकल्प होण्याच्या दृष्टीने, त्या अनुषंगाने त्या क्षणापासून माननीय शिवसेनेचे प्रमुख जेव्हा या पद्धतीचं पत्र देतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांच्या हितासाठी, त्या भागाच्या हितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असेल असं माझं मत झाल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून तिथले तरुणांना बेरोजगार नोकऱ्या मिळाव्या, कामं मिळावी, तिथला विकसित भाग व्हावा यासाठी मी भूमिका ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तेव्हा धोपेश्वरमधील प्रस्तावित रिफायनरीबाबत शिवसेनेच्या भूमिकेत आता बदल झाल्यानं काहीसं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या रिफायनरीसाठी राजन साळवी आग्रही असल्याचं दिसतंय. स्थानिकांनी विरोध केला होता या रिफायनरीसाठी आणि शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी व्हायलाच पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांची मतं कशी फुटली यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजपासून 2 दिवस मंथन करणार आहे. सिल्वर ओकवर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीमध्ये 2 दिवस अपक्ष आमदारांवर मंथन करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत झालं तसं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार फुटणार नाहीत याची काळजी राष्ट्रवादीकडून घेण्यात येते. तसंच महाविकास आघाडीमधील अपक्ष आमदारांची मतं कशी फुटली यावर ही चर्चा देखील होणार आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या बैठकीचे काय अपडेट? राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो पराभव झाला आहे आणि त्यामध्ये संजय पवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांचा जो पराभव झाला आहे त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे बातम्या पुढे आले आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची एक बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये
अपक्ष आमदार आहेत. अपक्ष आमदारांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये चर्चा झाली आहे आणि खास करून अपक्ष आमदार विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटणार नाहीत आणि जे फुटले असतील तर त्याची काय कारणे आहेत आणि कोण व्यक्ती फुटले आहे याबाबतचे 2 दिवस मंथन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेते करणार आहेत आणि तसे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता यापुढे अपक्ष आमदारांची अपक्ष आमदारांना बोलून त्यांची मनधरणी करणार आहे. त्यांची जी अडचणी आहे त्याही जाणून घेण्याचा प्रयत्न तेव्हा 2 दिवस यावरती आता मंथन होणार आहे. या बैठकीत निवडणुकाबाबत देखील चर्चा झालेली आहे आणि सिल्वर ओक वरची राष्ट्रवादीची बैठक संपलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पीक विमा कंपन्यांचा ढिसाळ कारभार शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलाय. मागील वर्षीची पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाहीये. त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलाय. पाहूयात याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यात मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचून रोपं वाहून गेली होती. उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार सुद्धा केला. घटनास्थळी बोलावून पंचनामे करून घेतले, पण अजूनही त्यांना विम्याची रक्कम मिळालेलीच नाही. शासनाची जी मदत होती ती वेगळीच, पण विमा कंपनीकडून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटलेला नाहीये आणि आता सध्याच्या वर्षात सुद्धा आमचं नुकसान झालेलं आहे. तरी पण विमा कंपनीने आम्हाला पूर्ण मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी विमा कंपनीनं हक्काची रक्कम दिली नाही, तरी देखील कंपन्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्षी विमा काढलाय. मागच्या वर्षीचा पीक विमा आता तरी मिळेल असं शेतकऱ्यांना वाटतंय. तर कृषी विभागानं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करावी अशी मागणी खासदारांनी केली आहे. मी मागच्या वर्षी विमा काढलेला असून त्यांनी मला ग्वाही दिली होती की नुकसान वगैरे काही झाल्यास आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ, पण माझं नुकसान जास्त 80-90% झाले असून मला विमा काढून त्यांनी नुकसान भरपाई काही केलेली नाही आणि ह्या वर्षी सुद्धा मी त्यांच्यावर विश्वास ठेवून विमा काढला. त्या ठिकाणी शेतकऱ्याला पिकं आडवी पडली आहेत. पीक विमा कंपनीला पंचनामे करण्याचा 31 मेचा रावेरचा जर आपण रेशो बघितला 3500 शेतकऱ्यांनी इंटिमेट केलं होतं. केवळ 700 पंचनामे 10 दिवसात होऊ शकले. म्हणजे महिना त्यांचे शेत खाली होणार नाही. जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत पिकं काढता येत नाही आणि उद्ध्वस्त झाले पिकं काढत तोपर्यंत खरीपाची तयारी करू शकत नाही. केळीचे बाग आडवे झाल्यानं 15 गावांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. शेतकरी संकटात असल्यानं पीक विमा कंपन्यांनी ताबडतोब विम्याचा निपटारा करणं गरजेचं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. पीक विमा कंपन्या नियमांचा हवाला देऊन शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवतायत. त्यामुळे आता नागपूर जिल्ह्यातील शेतकरी पिकाचा विमा काढण्याबद्दल उदासीन दिसतायत. फळांनी लगडलेली ही मोसंबीची बाग. ही बाग आहे नागपूर जिल्ह्यातील फेटारी गावातल्या शेतकरी प्रकाश लंगडे यांची. मात्र त्यांनी पीक विमा काढलेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांनी याआधी अनेकदा पीक विमा काढला, विम्याचे हप्ते भरले, मात्र नैसर्गिक आपत्तीत त्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यावर कंपन्यांनी नियमांचा हवाला देऊन हात झटकले. त्यामुळे आता त्यांनी पीक विमा काढणंच बंद केलंय. भरपूर नुकसान झालं. जमिनीच्या पालका हे वगैरे सगळं गेल्यानंतरही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप नुकसान झालं होतं त्यावेळेला. परंतु पीक विमा कोणी दिला नाही. मोर्चे काढले, कोणी काही केलं, परंतु काही उपयोग होऊन नाही राहिला. म्हणून त्या कारणास्तव आताही विमा काढायला गव्हर्नमेंट सांगत आहे, परंतु शेतकरी ऐकत नाही आणि पीक विमा काढत नाही. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून राज्य सरकारनं फेटारी गावात शेतकऱ्यांचा पुतळा उभा केलाय. दुर्दैव असं आहे की आता शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. विमा काढायचं तुम्ही भरा, ते आपल्याजवळ देऊन राहिले का? लाखो लोकांचे पैसे घेते, 4 लोकांना देते. हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. विमा कंपन्या विमा काढतात. हो, विमा कंपन्या काढतात म्हणजे त्याला गव्हर्नमेंट मान्यता देते तेव्हाच काढते ना. काही विमा कंपनी स्वतःहून थोड्या काढते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळावी हा विम्याचा मुख्य हेतू.
मात्र उभ्या पिकाचं नुकसान होतं तेव्हा मात्र पीक विमा कंपन्या नियमांचा बाऊ करतात। यामुळे विमा कंपन्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे। परिणामी शेतकरी विमा कंपन्यांपासून दूर जात असल्याचं स्पष्ट होत आहे। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, नागपूर। पाहुयात पुढची बातमी। उद्या वटपौर्णिमा। पत्नी 7 जन्म असाच पती मिळावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत असते। मात्र औरंगाबादमध्ये आज काहीतरी वेगळंच चित्र बघायला मिळालं। 7 जन्म काय, पण 7 सेकंदही अशी पत्नी नको यासाठी पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे। पिंपळाच्या झाडाला चक्क उलट्या 108 प्रदक्षिणा घालून पूजा करण्यात आली आहे। त्रास देणाऱ्या पत्नीबरोबर 7 जन्म तर काय आम्ही 7 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही। म्हणून आम्ही आज या मुंजाला 1 दिवस अगोदर, कारण उद्या यमराजा बिझी राहील, म्हणून आजच आम्ही 1 दिवस अगोदर सांगतो का हे यमराजा, या आमच्या पत्नी येऊन तुम्हाला खोटं नाटक सांगतील, कारण आम्हाला जो त्रास झालाय तो आम्हाला माहिती काय त्रास झालाय। त्याच्यामुळे यांच्याकडे 7 जन्म आम्हाला पाठवू नको, 7 सेकंद सुद्धा पाठवू नको। तो मादी कावळा त्या नर कावळ्याबरोबर केवळ अंडे तयार होईपर्यंत असतं। अंडे दिल्याच्या नंतर मादी कावळा या अंड्या त्यापर्यंत जात नाही। नर कावळा अंड्यातून पिल्लं बाहेर काढतो आणि त्या पिल्लाचं संगोपन करून लहानचा मोठा करतो। म्हणून बरेचसे पत्नी पीडित अशा का त्यांच्या बायकांनी ते छोटे छोटे मुलं त्यांच्याकडे सोडून दिले आणि पळून गेले, निघून गेले आणि निघून जाऊन निस्त्या निघून गेला। त्यांच्यावर केसेसचा मारा केला, नवऱ्यावर केला, त्याच्या कुटुंबावर केला। या सगळ्या ह्याच्यात ते परेशान झाला आणि ते हातबल होऊन आत्महत्याकडे वळतात, कारण कोणी न्याय मिळत नाही, समाज सपोर्ट करत नाही, पोलीस यंत्रणा सपोर्ट करत नाही, इव्हन न्याय व्यवस्था पण। आम्ही आता असं बघतो का मी पत्नी पीडित झालो शेवटी मी वकील झालो आणि मी कोर्टात जेव्हा जातो आणि डायसवर जेव्हा मी कोर्टासमोर उभा राहतो तेव्हा बघतो का माझ्याकडून ते बघितलं जात नाही। कोर्ट पुरुषांची बाजू ऐकून देखील घ्यायला तयार नाही। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। महागाईची झळ आता विठुरायाच्या भक्तांनाही बसली आहे। आषाढी एकादशीच्या आधीच पंढरपुरात विठ्ठलाचा प्रसाद महागलाय। 15 रुपयांना मिळणारा लाडूचा प्रसाद आता 20 रुपयांना मिळणार आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात आणि इथं येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं लाडू प्रसादाची विक्री केली जाते। महागाई वाढल्यानं आता प्रसादाच्या दरात 35 ते 40% वाढ झाली आहे। त्यामुळे भाविकांना आता प्रसादासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। 2 वर्षापासून हा प्रसाद आहे तो बंद करण्यात आलेला होता, पण पुन्हा चालू करावा आणि जो आधीचा दर होता तोच दरामध्ये सगळ्यांना द्यावा। सर्व भाविकांना तो पूर्वी जो किंमत होती त्या लाडूची आता ती समितीने ती वाढवलेली आहे। ती कृपा करून वारकरी भाविकांना तो पहिल्या किमतीमध्येच तो मिळावा अशी समितीला आम्ही विनंती करतोय। कोरोनामुळे 2 वर्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे देणारा लाडू प्रसाद बंद होता आणि तो येत्या 20 जूनपासून त्याची विक्री चालू होणार आहे। परंतु त्या लाडूची किंमत वाढलेली आहे आणि एक लाडू 20 रुपयाला मिळणार आहे अशी माहिती मंदिर समितीने दिलेली आहे। विठ्ठलाचा प्रसाद जो मिळतो स्वस्तामध्ये, त्याच्यामध्ये जे भाविकांचं समाधान होतो त्याला मात्र आता खंड पडणार आहे, कारण की हा लाडू 20 रुपये प्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे भाविकांमध्ये पण नाराजी व्यक्त होत आहे आणि 2 वर्षानंतरनं आधी जो लाडू चालू होणार होता तो टेंडरमध्ये काही समस्या निर्माण झाल्या, जे टेंडरधारक होते ते न्यायालयात गेले आणि आता तो चालू होतोय, परंतु पण तो महाग मिळणार आहे। त्यामुळे विठ्ठल भक्तामध्ये नाराजी आहे। पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या। एका ब्रेकनंतर इतरही काही घडामोडींसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्वागत। तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या देहूमध्ये येत आहेत। 20 जूनला तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे।
देहूतील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये जलभूषण या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या संग्रहालयाचं उद्घाटन होईल. हे कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नवी दिल्लीला रवाना होतील. आणि आता बातमी कोरोनाच्या संदर्भातली. राज्यावरती कोरोनाचं संकट कायम आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढताच दिसून येतोय. रविवारी राज्यात कोरोनाचे 2946 नवे रुग्ण आढळून आलेत. एकट्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 1803 इतका आहे. रुग्णसंख्येत 20 दिवसात तब्बल 20% वाढ झाली आहे. आणि आता मुंबईतले जम्बो कोविड सेंटर सज्ज असणार आहेत. बीकेसी मध्ये कोविड सेंटरमध्ये पहिल्याच दिवशी 16 रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. लक्षणं दिसल्यास रॅपिड टेस्ट करा असा सल्ला मुंबई मनपानं रुग्णांना दिलाय. एक नजर टाकूयात गेल्या 5 दिवसातल्या रुग्णसंख्येवरती. 8 जूनला 2701 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 9 जूनला 2813 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 10 जूनला 3081 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 11 जूनला 2922 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे, तर 12 जूनला 2946 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तेव्हा आता रुग्णसंख्या 3000च्या उंबरठ्यावरती जाताना आपल्याला दिसतेय. तेव्हा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा. त्याचबरोबर हातही वेळोवेळी निर्जंतुक करायला विसरू नका. पुढच्या बातमीकडे. रुग्णवाढ होऊनही लसीकरणाकडे पाठ फिरवलेली आहे राज्यातल्या 8% नागरिकांनी. राज्यातले 8% नागरिक हे लसीकरणापासून दूर असल्याची माहिती मिळतेय. 70 लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोसही घेतलेला नाहीये. राज्यात 1 कोटीहून अधिक लसींचा साठा हा पडू नये. शहरातल्या नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. सर्वात जास्त लसीकरण हे मुंबईत झालंय आणि सर्वात कमी लसीकरण हे नंदुरबारमध्ये झालंय. सर्वात जास्त लसीकरण कुठे झालेलं आहे एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये 111.62% लसीकरण झालंय, तर पुण्यात 110.40%, भंडाऱ्यामध्ये 101.15%, सिंधुदुर्गमध्ये 100.42%, धुळ्यामध्ये 80.19% लसीकरण झालंय, अकोल्यामध्ये 80.6% लसीकरण झालंय, हिंगोलीमध्ये 79.80% लसीकरण झालेलं आहे, तर नांदेडमध्ये 79.21% लसीकरण झालंय, बीडमध्ये 77.21%, माफ करा, बीडमध्ये 77.95% लसीकरण झालंय, तर नंदुरबारमध्ये 73.92% इतकं लसीकरण झालंय. आणि या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पाहूयात पुढचं बुलेटिन. पहा फक्त News18 लोकमत.